मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी लाईफस्टाईल, ब्युटी, मेकअप अशा बऱ्याच साऱ्या सब्जेक्टवर व्हिडिओ हे घेऊन येत असते। जर तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त वयाच्या स्त्रियांनी सुंदर आणि स्मार्ट दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे ड्रेसेस हे वेअर करावेत हे बघणार आहोत। याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे। तुम्हीही जास्त वयाच्या असाल किंवा 40 किंवा 40+ असाल तर तुम्हालाही ड्रेस निवडताना कन्फ्युजन होत असेल तर आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर 25 ते 35 वयामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे ड्रेसेस हे वेअर केले, कुठल्याही पॅटर्न्सचे ड्रेसेस वेअर केले किंवा कुठल्याही कलर्सचे ड्रेसेस जरी वेअर केले तरीही आपण त्यामध्ये सुंदरच दिसतो, राईट। बट जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्या लुक मध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होते आणि तिथेच काय होतं, काही स्त्रियांचं, काही महिलांचा गोंधळ उडतो आणि त्यांना खूप मोठं कन्फ्युजन होतं की आपण कशा प्रकारचे ड्रेसेस हे वेअर करावे, की कशा प्रकारचे ड्रेसेस हे आपण वेअर केल्यानंतर आपण सुंदर आणि स्मार्ट दिसू। ही महिलांचे वय हे वाढलेले असले तरीही त्यांचा फिटनेस हा चांगला असतो, तर काहींचं काय होतं, जसं जसं वय वाढत जातं तसं त्यांचं वजनही वाढत जातं आणि मग त्यामुळे त्यांना ड्रेसेस निवडताना खूप मोठं कन्फ्युजन होतं। त्यामुळे जास्त वयाच्या स्त्रियांनी खूप टाईट आणि हलक्या फॅब्रिकचे कपडे घालणं हे शक्यतो अवॉइड करा। त्यामुळे काय होतं की त्यांचा लुक आणखीनच खराब दिसतो आणि त्या जास्त वयाच्या दिसून येतात। त्यामुळे शक्यतो काय करा की हलक्या फॅब्रिकचे जे कपडे असतात ते घालणं अवॉइड करा आणि खूप जास्त टाईट कपडे असतात तेही घालणं तुम्ही अवॉइड करा। ड्रेसेस निवडताना तुम्ही काय करा, कुर्ती विथ प्लाझो असे ड्रेस निवडा। त्याचसोबत हाय नेक, बोट नेक किंवा फुल स्लीव्ज, 3/4 स्लीव्ज अशा प्रकारचे जे ड्रेसेस आहेत किंवा कुर्ती आहेत हे तुमच्यावर खूप खुलून दिसतील आणि खूप सुंदर दिसतील आणि अशा प्रकारचे ड्रेसेस हे तुमच्या एज ग्रुपलाही खूप चांगल्या प्रकारे सूट होतील। त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा प्रकारचे ड्रेस ही निवडू शकता। त्याचबरोबर रेअर फॅब्रिक मध्ये तुम्हाला खूप जास्त कम्फर्टेबल वाटेल। त्याचसोबत तुम्ही कॉटन, खादी, लिनन अशा प्रकारच्या ड्रेसेस मध्ये तुमचा लुक हा खूप सोबर, सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी मदत होईल। त्यामुळे शक्यतो कुठलेही ड्रेस तुम्ही वेअर करताना किंवा परचेस करताना असे करा की जे कॉटन, खादी, लिननचे असतील। तर जर तुम्हाला ब्राईट कलरचे ड्रेसेस हे घालायला आवडत असतील तर ते ड्रेसेस तुम्ही मिनिमम वर्क मध्ये निवडा आणि जर तुम्हाला हेवी वर्कचे ड्रेसेस हे निवडायचे असतील तर तुम्ही काय करा की त्यामध्ये तुम्ही पेस्टल कलर किंवा फेंट कलर चूज करा, जेणेकरून तुमचा लुक आकर्षक आणि मॉडर्न आणि स्टायलिश दिसण्यासाठी मदत होईल। बरोबर, लॉंग फ्लेअर कुर्ती तुम्ही वेअर करू शकता। जर तुमचं पोट असेल तर लॉंग फ्लेअर कुर्तीने तुमचे पोट हे नक्कीच हाईड होईल। आता लॉंग फ्लेअर कुर्तीमध्ये तुम्ही काय काय निवडू शकता, तर आजकाल मार्केटमध्ये आलिया कुर्ती, अनारकली कुर्ती किंवा ए लाईन कुर्ती अशा भरपूर साऱ्या लॉंग फ्लेअर कुर्तीज ह्या अवेलेबल झाल्या आहेत। त्या लॉंग फ्लेअर कुर्तीही तुम्ही निवडू शकता, तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल। त्याचबरोबर तुम्ही पॅन्ट सोबत तुम्ही काय करा की शॉर्ट कुर्ती घालण्याऐवजी तुम्ही लॉंग कुर्ती वेअर करा, त्याने तुमचा लुक खूपच सोबर, सुंदर आणि स्मार्ट दिसण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कुर्ती निवडता तेव्हा त्यासोबत आजकाल खूप सारे प्रकारचे असे बॉटम अवेलेबल आहेत, म्हणजेच तुम्ही कुर्ती सोबत प्लाझो वेअर करू शकता किंवा सिगारेट पॅन्ट ही वेअर करू शकता। लेगिन्स ऐवजी तुम्ही ह्या पॅन्ट जर वेअर केला तर त्यामध्ये तुमचा लुक स्टायलिश आणि क्लासी नक्की दिसेल। त्याचबरोबर डेली वेअर साठी तुम्हाला अशा सोबर, सुंदर इक्कत प्रिंटच्या कुर्तीज खूप सुंदर लुक देतील। त्यामुळे शक्यतो तुम्ही डेली वेअर साठी इक्कत प्रिंटच्या ज्या कुर्तीज आहेत त्या निवडा, त्याने तुमचा लुक खूप सोबर आणि सुंदर दिसण्यासाठी मदत होईल। हेवी वेटच्या असाल, खूप जाड असाल तर तुम्ही काय करा, शक्यतो तुम्ही कुर्ती आणि प्लाझो जो सेट असतो तो वेअर करा, त्याने काय होईल की तो टॉप टू बॉटम एकाच कलरचा असतो आणि त्यामध्ये तुम्ही जास्त जाड दिसून येणार नाही। त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा प्रकारचे ड्रेसेस निवडू शकता। बरोबर, आजकाल मार्केटमध्ये मोनोक्रोमॅटिक पॅटर्न्सचे ड्रेसेस हे अवेलेबल आहे। मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय की टॉप टू बॉटम तो एकाच कलरचा असतो, तोही तुम्ही वेअर करू शकता। त्यामध्येही तुम्ही जास्त जाड दिसून येणार नाही आणि तुमचे पोट असेल तर तेही नक्कीच हाईड होईल।
आता त्याचबरोबर जर तुम्ही बारीक असाल तर तुम्ही प्लाझो सेट घालणं हे अवॉइड करा. त्याने काय होतं की तुम्ही बारीक असता आणि त्यामध्ये तुम्ही आणखीनच बारीक दिसाल. त्यामुळे शक्यतो तुम्ही जर बारीक असाल तर ड्रेसेस निवडताना तुम्ही प्लाझो सेट हा अवॉइड करा. जर तुम्ही फिट असाल, मॉडर्न असाल तर तुम्ही ट्रॅडिशनल वेअर पासून वेस्टर्न, मॉडर्न अशा कुठल्याही प्रकारचे आउटफिट हे ट्राय करू शकतात. त्यामध्ये तुम्ही सुंदरच दिसाल. बरोबर, आजकाल कॉलर टाईपच्या ज्या कुर्ती आहेत त्याही तुम्ही वेअर करू शकता. अशा प्रकारे कॉलर कुर्ती ही खूप सुंदर दिसतात आणि तुमचे वय जर जास्त असेल तर तुम्ही अशा प्रकारचे कॉलर कुर्ती जर वेअर केला तर त्यामध्ये तुमचा लुक सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. फ्रेंड्स, ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत. ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही जर ड्रेसेस निवडले तर तुम्ही अधिक सुंदर आणि क्लासी नक्की दिसाल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.